चोपडा शहरात नगरपरिषदेच्या शून्य नियोजनामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। नागरिकांना 8 दिवसाआड पाणी मिळत असून तेही वेळेवर नाही मिळत आहे। रस्त्यांच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटूनही दुरुस्तीला निलंब केला जात आहे। याचा थेट फटका नागरिकांना बसत असून संतप्त नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। कमीत कमी 3-4 महिन्यापासून समोरील जी पाईपलाईन लीक आपल्याला दिसते, या पाईपलाईन लीकमुळे शारदा नगरचा जो मागचा परिसर आहे त्या ठिकाणी कमीत कमी 2-3 महिन्यापासून योग्य रीतीने पाणी पुरवठा होत नाही आणि हे दूषित पाणी त्याच पद्धतीने मोटर वगैरे लावून जे खेचलं जातं, हे दूषित पाणी घरांमध्ये जातं आणि आजार वाढत आहेत। याकडे सर्वांनी प्रशासनाने लक्ष द्यावे। दिवसाला पाणी येतं, त्यात ही पाईपलाईन 3 महिन्यापासून कमीत कमी 5 वेळा 6 वेळा फुटलेली असेल 3 महिन्यामध्ये। ही मेन पाईपलाईन आहे। ही मेन पाईपलाईन फुटली की या कॉलनी एरियामध्ये पाणी येत नाही, पाणी चढत नाही आणि हे पाणी इथे दर 8 दिवसाला असं फुटलेलं दिसलं की इथे वाया जातं। त्या इथे फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करायच्या कारणासाठी इथलं 8 दिवसाचं शेड्यूल डिस्टर्ब होतं। त्यामुळे कॉलनीमध्ये पिण्याचं पाणी वेळेवरती पोहोचत नाही। इथे ही पाईपलाईन जी जोडलेली आहे, हे पाईपलाईनचा विषय असा आहे की या पाईपलाईनच्या आजूबाजूला रेती पाहिजे, हे वाळू पाहिजे। वाळू न टाकता हे लोक सरळ कसलाही भराव करतात, त्याच्यामध्ये दगड मुरुम कसलाही भराव जातो आणि त्या भरावामध्ये असं होतं की पाईपाला त्याचे टोचे पडतात, दबाव पडला। तिथे रात्री जड वाहनं चालतात, वाळूचे ट्रॅक चालतात, वाळूचे ट्रॅक्टर चालतात, ते केव्हाही फसतात त्या नरम जागेमध्ये। ते फसले की हे परत फुटतात। प्रत्येक वेळेला पाहतो कधी इथे ते याचे डंपर पण चालतात, ते ट्रिमिक्सचे डंपर, कॉन्क्रीटचे ट्रक पण चालतात, ते ट्रक पण फसतो। तर ते फसलं की पाईप परत फुटतो। ही पूर्ण जागा नरम झालेली आहे आणि त्यातल्या त्या पाईपाच्या आजूबाजूला वाळूचा भराव नसल्या कारणाने हा पाईप परत फुटतो। कुठल्याही पाण्याच्या पाईपलाईनच्या अवतीभोवती वाळूचा भराव असणं गरजेचं असतं। नगरपालिका प्रशासनाच्या वाळूच्या भरावाकडे लक्ष देते, म्हणजे प्रशासन नियोजन नाही असं आहे। नियोजनच नाही आहे, नियोजन नाही। हां, या नियोजन तरी वाळूच्या भराव पाईपाच्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे। कुठेच वाळूच्या भराव नाही, वाळू लागते, नरम जागा लागते, पूर्ण आजूबाजूला वाळू लागते। वाळूच्या वरती मग तुम्ही साधा मातीच्या मुरुमचा भराव करणं गरजेचं असतं। पण इथे मातीच्या मुरुमच्या डायरेक्ट भराव करतात आणि वरून वाहनं चालतात, तेव्हा हे पाईप ऑटोमॅटिक फुटतात। आज इथे फुटला आहे, 4 दिवसापूर्वी ते मागच्या बाजूला फुटला होता, 3 दिवसापूर्वी ते पुढच्या बाजूला फुटलेला होता, इथे अजून इकडे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।